हॅलो गाईज, तुम्ही सगळे कसे आहात? नमस्कार. जय श्री महाकाल. आता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो, बघा तुम्ही. आता माझा टाइम टेबल पण आलाय. युट्यूबचा टाइम टेबल आलाय आणि युट्यूबचा टाइम टेबल तुम्ही बघू शकता. आता हे समोर युट्यूब टाइम टेबल. आणि त्याच्यानंतर इथं की तुम्ही व्हिडिओ कोणचे टाकता. कॉमेडी व्हिडिओज 7 डेजमध्ये कॉमेडी व्हिडिओज जे पूर्ण प्रोफाईल करायचे. काही कॉमेडी व्हिडिओज आलेले, काही असे व्हिडिओ टाका म्हणून सांगितलेले आहे त्यांनी. आणि असे विविध प्रकारचे व्हिडिओ नका टाकू, कॉमेडी प्रकारचे व्हिडिओ टाका. त्याने तुमचे पब्लिक लवकर स्लेस करेल असं म्हणता येते. म्हणजे पब्लिक तुमची लवकर असे व्हिडिओ बघतात आणि मेल बघल, फिमेल बघल. एक मिनिट, मेल जास्त बघतात माझा व्हिडिओ, फिमेल कमी बघतात. आणि मेल जास्त व्हिडिओ बघतात, 73% तुम्ही मेलचे. आणि फिमेलचे बघू शकतो तुम्ही 26.2 26.2 मेलचे. आणि फिमेलचे 26.2 आहे आणि मेलचे 73.8 मेलचे. एक मिनिट. हे 7 डेजमध्ये असे व्हिडिओ टाका म्हणून त्यांचं प्रोफाईल आलाय. की 7 डेजमध्ये असे व्हिडिओ प्रोफाईल व्हायला पाहिजे. आणि 7 डेजमध्ये असे व्हिडिओ प्रोफाईल झाले तर त्याच्यानंतर तुम्हाला व्ह्यूज, मॉनिटायझन आणि बऱ्याचशा गोष्टी फ्रेंड होती. कारण की अशा ट्रेडिंग सांगितलेलं आहे त्यांनी. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, बाकी तुमचा वेळ कसा आहे आणि तुम्ही कसे आहात ते कळवा. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, मी आता व्हिडिओ सोडला होता 1 घंट्यापूर्वी व्हिडिओ सोडला होता. 33 व्ह्यूज त्याला आले आहे. तर कारण की त्याचा फायदा होतोय, कारण की टाइमावर जास्त महत्व आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदा होतोय. आता मी नेक्स्ट व्हिडिओ सोडतोय. एक मिनिट. नेक्स्ट व्हिडिओ आता माझा राहील 6 वाजता. 6 वाजता माझा नेक्स्ट व्हिडिओ टाकेल. आता नेक्स्ट व्हिडिओ 6 वाजता टाकेल. त्यावेळेस आता बघू शकता तुम्ही 6 वाजता आता नेक्स्ट व्हिडिओ मी कोणता टाकतो. आणि बाकी दुसरी गोष्ट सांगण्याची की आता मी आत्ताच झोपेतून उठलो. कमीत कमी 20 ते 30 मिनिटं नसं झाले, अर्धा घंटा झाला आहे की मी झोपेतून उठलो. आणि झोपेतून उठल्यानंतर आता मला सगळ्यात पहिले लागते खारी. मला जेवणासोबत दुधासोबत खारी असली की माझं जेवण दूध पण व्यवस्थित येऊन जातं, मला टेन्शन नसतं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता, तसंच माझा आता विषय चालू आहे, काही लग्नाविषयी, काही अशा गोष्टी चालू आहे माझ्या. तर काही लग्नाविषयी गोष्टी चालू आहे. तर त्या लग्नासाठी आता पोरगी बघणं चालू आहे. तर या पोरींचे फोटो आता अवेलेबल झाले. आता बघू याच्यातून तुमची पुढची कार्यकर्ता कोण बनते. आणि कार्यकर्ता कोण बनते हे बघा तुम्ही आता पुढं. आणि पुढच्या बातम्यामध्ये नाही, मी पुढच्या गोष्टीमध्ये तुम्हाला काही सांगण्यात येतं की आता तुम्ही वर्कआउट करतात का नाही करत. तर बरेचसे लोक आहे की ते वर्कआउट नाही करत, जिम नाही करत, ट्रेंड्स नाही करत, काही हे नाही बनत. पण तुम्ही तो थोडंफार तरी वर्कआउट करा. थोडंफार म्हणजे साधारण वर्कआउट बी केलं, म्हणजे मिनिमम हाताचं बी वर्कआउट केलं तुम्ही. हाताचा हा वर्कआउट हे बघा मी तुम्हाला सांगतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर हे असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे तुमचं मंगट जे असतं खालचं ते मजबूत होईल. आता सेकंड, आपला दुसरा हात पाठीमागे ठेवणे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
4 5 6 7 8 9 10. हे असे तुम्ही रोजचे 20 सेट तरी मारले ना तरी तुमचा वर्कआउट होतो. हे तुम्ही रोजचं 20 सेट मारा. त्याच्यानंतर तुम्हाला विषय राहणार नाही की तुम्ही काय करताय. तुम्हाला झोप पण चांगली लागेल, तुमचा हात पण मजबूत राहील, सगळ्या गोष्टी भारी राहतील. तुम्ही एकदा हे करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतःवर लक्ष द्या, बाकी गोष्टीवर लक्ष नका देऊ. स्वतःवर फोकस करा, तुम्ही ऑटोमॅटिक पुढे जाताल. तुम्ही वर्ल्ड आणि स्वतःवर इन्व्हेस्ट. ओके, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये संध्याकाळी 6 वाजता.